नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे माझे फार्म हाऊस भाग 5. आता हा जो भाग आहे हा आपण मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ह्या एरियासाठी आपण हा वेगळा हे करतोय. आतापर्यंत जे व्हिडिओ झालेत मोस्टली ते जरा कोकण एरिया किंवा या एरियातले झाले. फक्त हा जो आहे मराठवाडा, विदर्भ ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे त्यांच्यासाठी आहे. आता जे लोक नवीन फार्म हाऊस करू इच्छितात त्यांनी जर कधी याच्यावर अभ्यास केला तर त्यांना तो फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे असं की आपल्याला जे फार्म हाऊस हवं आहे किंवा आपलं जे फार्म हाऊस असेल, आजकाल आपण पाहतो की आंब्याला कलटार वगैरे किंवा वेगळे कार्पेट वगैरे केमिकल्स वगैरे वापरली जातात आणि ही कॅन्सरला किंवा दुर्धर आजाराला आमंत्रण देतात. अशा काही केमिकल्स वापरली जातात. त्यामुळे आपल्याला जर कधी फार्म हाऊस करायचं असेल तर शक्यतो ब्लॅक कॉटन सॉइल असलेली जागा निवडू नये. निचरा होणारी मुरमाड जागा असली तर फारच उत्तम. अशा जागेवर जर कधी आपण आपलं फार्म हाऊस केलं तर जागेची किंमत मुरमाड जागेची तशी कमी असते, मात्र पाणी जास्त लागतं कारण निचरा होत राहतो. अशा भागावर जर कधी आपण फार्म हाऊस केलं तर साधारण 3 एकर म्हणजे फार्म हाऊस किती आहे त्यानुसार त्याची साधारण आपली अपेक्षा आहे की फार्म हाऊस आपला असावं 2.5 ते 3 एकर 4 एकर पर्यंत असावं. त्यातलं 2-2.5 एकर जे आपल्याला कमर्शियली जे क्रॉप आहेत म्हणजे फ्रूट क्रॉप्स आपल्याला एकच करायचं आहे की जे काही आपण प्लांटेशन करू ते शक्यतो एकदा लावल्यानंतर आपल्याला 2-3 वर्ष किंवा वर्षानुवर्ष त्यापासून ती फळं मिळतील. मग अशी जर कधी फळं लावायची असली तर आपल्याला मुरमाड जागा, निचरा होणाऱ्या जागेमध्ये यांची वाढ चांगली होते. तर आता फळांमध्ये कसं आहे आंबा. आता पूर्वी वादळ जी आहे 10 वर्षातून 8 वर्षातून एखादं वादळ ऐकायला मिळायचं. आता वर्षातनं 8-8 वादळ यायला लागली. पूर्वी अवकाळी पाऊस जो असायचा कुठेतरी 2-3 वर्ष आड एखादा ऐकायला मिळायचा. आता दरवर्षी कुठे ना कुठे गारपीट आहे, अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे फळझाडांचं नुकसान होतं. यंदा आंब्याचं जे नुकसान झालेलं ते प्रचंड आहे. तापमानवाढीमुळे बऱ्याच जणांचा जो फुलोर म्हणजे मोहर जो आहे तो जळालेला आहे आणि काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे तिथे किंवा काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे तिथेही बरंचसं नुकसान झालंय. त्यामुळे झाडं लावताना व्हरायटी ऑफ प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं की ज्याच्यावर आपण केमिकलचा वापर करायचा नाही आणि केमिकलचा वापर न करता आपल्या कुटुंबाला आपण एक सेंद्रिय शेती किंवा आपण त्याला सशक्त आहार ज्याला म्हणू तो आपल्याला अरेंज करायचा आहे. तर आंबा साधारण 20 बाय 20 वर एक साधारण 4 ते 5 झाडं लावायची आहेत. मग त्यात तुम्हाला केशर आला, रत्न आला, पायरी आला, तुम्हाला जी निवडायची ती. हापूस मराठवाडा विदर्भामध्ये येणार नाही. त्यामुळे प्राधान्य देताना केशरला प्राधान्य द्यायचं आणि मग त्यानंतर एखादा पावशा किंवा एखाद दुसरे कुठले आंबे असतील तर ते लावायचे. पेरू लागवड करताना 6 बाय 8 वर लागवड करायची आणि त्याची छाटणी करत राहायची. शेंडा पीच केल्यानंतर त्याला साईडनी जी ब्रँच येते ती साधारण 6 ते 8 इंचाची झाली की पुन्हा शेंडा पीच करायचा. 6-7 फुटाच्या वर पेरू वाढू द्यायचा नाही. पेरू जसा वाढल त्यानुसार त्याला जितका म्हणजे ब्रँचेस राहतील तेवढी त्याला फलधारणा चांगली होते. चिकू. आता चिकूमध्येही बरेच प्रकार आहेत. चिकूमध्ये 2 किंवा 3 चिकूची झाडं लावायची आहेत. लिंबू आपल्या आहारामध्ये कायम लागत असतं म्हणून कागदी लिंबू. दुसरे आणखीन बरेच प्रकार आहेत पण त्याला सेल्फ लाईफ कमी असल्यामुळे कागदी लिंबू जे बियापासून झालेलं आहे ते लावायचं आहे. ती साधारण 3-4 झाडं ती हवी आहेत. ती पण साधारण 8 बाय 10 वर येतात. आणि मग वेगवेगळे फळझाड आहे. मग त्यामध्ये स्टार फ्रूट आहे, वेगवेगळ्या चेरीज आहे, त्याच्यानंतर फणस आहे, त्यानंतर जांभूळ आहे. नारळ मात्र जास्तीत जास्त साधारण तुमचं जे क्षेत्र आहे साधारण रोड साईडला लावणार असला तर 20 बाय 20 वर आणि असे फेन्सिंगला लावणार असेल तरी 20 बाय 20 वर. पण शेतीमध्ये अशी सलग लावायचे असतील
तर 25 ते 28 बाय ह्याच्यावर ती लागवड करायची आहे. नंतर इतर आवडणारी फळझाडं, मग त्याच्यामध्ये वॉटरबेरीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाम म्हटले जातात त्या आहेत. जांभळाचे काही प्रकार आहेत. नंतर म्हणजे अशी बरीच फळझाडं आहेत. ते फळझाडं ती लागवड करायची आहे. आणि ह्या झाडांच्या मधल्या जागेमध्ये आपल्याला गवती चहा लागणार आहे. 1-2 बेटं गवती चहाची, कढीपत्ता थोडासा, काही केळी लावायची आहे. केळी हे 2 वर्षाचं आहे. काही पपई लावायची आहे. आणखीन मधल्या जागेमध्ये यांच्या मधल्या जागेमध्ये अननस लावायचा आहे, शेवगा लावायचा आहे, हादगा लावायचा आहे. त्यानंतर एक ऑल व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिनचं एक झाड आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सोडून बरेच व्हिटॅमिन्स आहेत. ते मल्टीव्हिटॅमिनची पानं वापरली जातात. ते मल्टीव्हिटॅमिन लावायचे. काही एक्झॉटिक फ्रुट्स आहेत, पीनट बटर फ्रूट वगैरे, वगैरे ती लावायची आहेत. फक्त लावताना एक काळजी घ्यायची, ज्या आपल्या क्लायमेटला जी झाडं जगतात किंवा जी झाडं वाढतात, त्यावरच भर द्यायचा आहे. मँगोस्टीन तिथे येणार नाही लावण्याच्या म्हणजे लावायचा विचारही करू नये. रॅम्बुटान लावू नये. जी झाडं आपल्या क्लायमेटला येतील. जायफळ येणार नाही, लवंग येणार नाही, वेलदोडा येणार नाही. ऑल स्पाइसेस मात्र झाडांच्या सावलीमध्ये आपल्याला वापरायला मिळेल. तमालपत्र सारखे असलेले, तमालपत्रासारखा सुगंध असलेला हा एक प्रकार आहे. याला अरोमा चांगला आहे, म्हणजे त्याचा वास चांगला आहे. पानं धुवून जर कधी तोडून भातामध्ये टाकली तर आपला मसाले भात होऊ शकतो. मग झाडांच्या सावलीमध्ये ही जी सांगितली ती लावायची आहे. त्यानंतर मग कंपाऊंडला बेल लावायचा आहे. बेल लावताना तो लखनवी बेल लावायचा आहे, जेणेकरून त्याचं फळ मोठं येतं आणि या मोठ्या फळामुळे त्याचा जाम, नंतर ज्यूस वगैरे जो आहे तो वापरला जातो. करवंदातली काही प्रकार आहेत. करवंद लावायचे असतील तर गुलाबी करवंद लावलं त्याचा जाम जेली चांगला होतो. त्यानंतर काही तुती वगैरे जे आहेत ती आहे. बनारस पान आहे, मगई पान आहे, पॅशन फ्रूट आहे. त्याच्यानंतर मग थोडासा 1-2 मेस आणि मानगा जर कधी बांबू हे 2 प्रकार आहेत. त्यातली 2-2, 4-4 झाडं लावली तरी होतात. आपल्याला आंब्याला सपोर्ट द्यायला किंवा कुठे सपोर्ट द्यायला ही कामात येतात. ही अशी जी झाडं आहेत याची लागवड करायची. फळझाडं निवडताना मग सीताफळ आहे, रामफळ आहे, हनुमान फळ म्हणून एक आहे, लक्ष्मण फळ आहे. फळांमध्ये कमीत कमी विदर्भ मराठवाड्यात येतील अशी 150 पेक्षा जास्त प्रकार आहेत. आता मध्ये एक मोठं जांभूळ आलेलं आहे. बहाडोली येतं. बहाडोलीपेक्षा मोठं जांभूळ आलेलं आहे, जम्बो जांभूळ. ते आहे. अशा वेगवेगळ्या स्पीसीज आहेत. फक्त एकच करायचं की ज्याच्यामध्ये व्हायरस लवकर येतो किंवा ती सांभाळणं थोडं डेलिकेट आहे किंवा कॉम्प्लिकेशन आहेत, अशी झाडं म्हणजे द्राक्ष, डाळिंब ही जी आहेत, ही थोडी अव्हॉइड करायची. थोडीशी लावायची, पण मग ते त्यापासून मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी त्यात समाधान मानायचंय. काही मग सुगंधी वनस्पती आहे, कापूर तुळस आहे, लवंग तुळस आहे, तुळशीमधले काही प्रकार आहे. पण शक्यतो आपल्या वापरात येणारी झाडं किंवा आपण ज्या घरामध्ये कन्झ्युम करतो, अशावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आणि हा जो आहे म्हणजे ह्याचा असं होईल, ही एकदा लागवड जर कधी केली आपण, तर आपल्याला निदान एक चांगली जी ऑर्गॅनिक केमिकल न वापरलेली जी फळं आहेत, ती आपल्या कुटुंबाला खायला मिळतील. ही जे 150 प्लस 150 पेक्षा जास्त प्रकार जे आहेत, त्यामधले आपल्याला 2-2, 3-3 म्हणजे घरच्यापुरती जी काही फळझाडं मिळतील, ती लागवड करायची आहे. त्यानंतर जर कधी आपल्याला आपण तो वापरू शकत असाल, तर मोहाची झाडं लावायची. मोहापासून फुलंही मिळतात. ते फुलं ही म्हणजे त्यापासून अल्कोहोल किंवा दारू बनवली जाते म्हणून बदनाम झालेली आहे. रोज फुलं भाजीमध्ये एक 4-4 फुलं जरी टाकली, तर त्या फुलांपासून त्याची मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये होणार आहे. त्या मोहाच्या झाडावर कुठली केमिकल फवारली जातही नाही आणि ते शक्यही नाहीये. तसंच फुलं झाल्यानंतर जे मोहाचं फळ येतं त्याला पुढे जे हे येतं त्याची बी तिथं एक भाजी केली जाते आणि त्याचं जे बी आहे त्याला टोळंबी जे आपण म्हणतो, टोळंबीपासून तेल निघतं. ते इडेबल आहे. आपण त्याचं इडेबल म्हणजे त्याचा आपण खाद्यतेल म्हणून वापर करू शकतो. सध्या आपण बाजारामध्ये जे काही तेलं वापरतो आहेत, ती तेलं त्यापेक्षा त्याची क्वालिटी निश्चित चांगली आहे. त्याचं आपण पुन्हा एक त्याचाही एक व्हिडिओ टाकणार आहोत, की त्याची शुद्धता कशी करायची तेलामधून आणि ती मोहाची झाडं ती आपल्याकडे आपल्याला
साधारण वर्षाला लागणारं एक झाड आपल्याला साधारण एक गृहीत धरा 20 ते 30 किलो झाडाच्या वाढीनुसार तेल देतं. त्याच्यानंतर तेल काढल्यानंतर जी पेंड राहते ती आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून वापरता येते. अशा काही वनस्पती आहेत, त्यांची तिथं एक लागवड करून ठेवायची. काही मग अशा काही आयुर्वेदातल्या काही वनस्पती आहे, की ज्या आपल्याला अ, आपण डायरेक्ट वापरू शकतो. अशा वनस्पतींवर भर द्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये अडुळसा आला आहे. नंतर मग आणखीन बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. त्या क्लायमेटनुसार आणि परिस्थितीनुसार त्याची लागवड करायची आहे. आणि ही लागवड करताना त्याच्यामध्ये आणखीन आपण एक पुढचा जो एक व्हिडिओ घेतोय आपण परसबाग म्हणून. त्या परसबागेमध्ये आपल्याला फक्त एका कुटुंबाला एक साधारण 8 ते 10 जणांच्या कुटुंबाला 1 गुंठा जागेमध्ये आपल्याला हवी ती म्हणजे भाजीपाला आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीतच असेल. तर त्या पद्धतीने आपण भाजीपाला पिकवू शकतो, की ज्याला कमीत कमी एफर्ट्स, कमीत कमी खर्च आणि शुद्ध आणि 100% ऑर्गॅनिक. त्याचा आपण त्या ठिकाणी तो व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. त्याची डिटेल आपल्याला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण तोही व्हिडिओ देऊ. तर त्याची लागवड करायची आहे. शक्यतो फळझाडांमध्ये मॅक्सिमम मोहर आधी तुम्ही लावण्यापूर्वी त्याचा अभ्यास करू शकता. आता सीझन आहे. मोहाचं बी काढून त्याचं घाण्यावर तेल काढून मग ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसं शुद्ध करायचं त्यात काय टाकायचं ते देणार आहोत. ते तसं शुद्ध करून वापरून बघा. असलं तर मग मोहाची झाडंही लावा. असे वेगवेगळे आता आपल्याला आपल्यासाठी जगण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत. सध्या एक ह्याच्यामध्ये चालणाऱ्या फक्त आज आज माणसाच्या ज्या गरजा आहेत, या 3 आहेत आणि 3 एफ. एक म्हणजे फूड, दुसरं फार्मा आणि तिसरं फ्युएल. मग ते माणसासाठी असो किंवा झाडासाठी असो की गाडीसाठी असो. झाडांसाठी असेल तर खत त्यांचं म्हणजे ते खाद्य झालं, त्यांचं ते फ्युएल झालं. माणसांसाठी असेल तर ते आता हे ऑइल वगैरे झालं ते. आणि गाड्यांसाठी असेल तर ते फ्युएल जे आहे म्हणजे CNG वगैरे त्याचा आपण एक व्हिडिओ बनवलाय. त्याचा पुन्हा आणखीन एक व्हिडिओ टाकतोय. ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. तर हा झाला माझं फार्म हाऊस भाग 5. हा फक्त विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आणि उत्तर महाराष्ट्र आणि ज्या ठिकाणी 40 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर जातंय, म्हणजे 42-43 आता तर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे दरवर्षी ही अडचण राहणारच आहे, की टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. अशा ठिकाणी कुंपणाला 1-1 मीटरवर गुगुळ लावायचंय. ती गुगुळची लागवड कशी करायची ते आपण ह्याचा एक व्हिडिओ आपला दिलेला आहे. पुन्हा एकदा डिटेल व्हिडिओ त्याचा देणार आहोत, की गुगुळची लागवड कशी करायची, किती अंतरावर करायची. आपल्या पूर्ण फेन्सिंगला गुगुळ जर कधी लागवड केली, तर आपल्याला तो गुगुळ धूप म्हणून जाळता येतो. त्याचा आयुर्वेदात उपयोग आहे आणि आपल्याला तो विक्रीसाठी सुद्धा चांगला म्हणजे चांगले हे देऊ शकतो, इन्कम देऊ शकतो. त्या पद्धतीने त्याची लागवड करायची आहे. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, Facebookला फॉलो करा आणि शक्यतो ही माहिती जितक्या मित्रमंडळीमध्ये आपल्याला शेअर करता येईल तितकी शेअर करा. जेणेकरून आज मी जेवढं सांगितलंय कदाचित आणखी कोणी त्याच्या पुढच्या स्टेजचा अभ्यास करून आणखीन याच्यामध्ये सुधारणा करू शकतात. हा फक्त एक ठोकताळा आहे, एक अंदाज आहे, की साधारण लागवड करायची कशासाठी, कुठल्या क्लायमेटला आणि काय लागवड करायची हे आपण देतोय. धन्यवाद.